हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. वृषकर्मा, ज्याची सर्व कर्मे कृत्ये धर्मस्वरूप असतात असा याचा अर्थ. ज्या कर्मांमुळे कृत्यांमुळे शरीराची, मनाची, आपल्या परिवाराची, समाजाची धारणा होते, योग्य रीतीने पालन पोषण होते, त्याला धर्म म्हणतात. लौकिकात आपण हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादींना जे धर्म म्हणून संबोधतो त्या वास्तवात उपासना पद्धती आहेत. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात, जोपासाव्या लागतात, त्यांना धारणा म्हणतात आणि त्या योग्य असतील तर त्यांना धर्मस्वरूप असे आपण म्हणू शकतो. प्रत्येक समाजात, देशात काही अनिष्ट अधर्मस्वरूप गोष्टी काल होत्या, आजही आहेत आणि उद्याही असतील. अशा अनिष्ट गोष्टींचे निर्मूलन करण्यासाठी भगवंताला सगुण स्वरूपात म्हणजेच संतांच्या, विचारवंतांच्या रूपाने जन्म घ्यावा लागतो. स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महर्षी कर्वे, सतीची चाल बंद करणारे दयानंद सरस्वती, वेण्णा स्वामींना मठाधिपती करणारे श्री समर्थ आदी थोर पुरुष, संत महात्मे हे जणू भगवंताचे वृषकर्मा हे ब्रीद राखण्यासाठीच जन्माला आले होते असे वाटून जाते. प्रत्येक समाजाला प्रत्येक काळात नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. अशा गोष्टी आत्मसात नाही केल्या तर त्या लोकांचा, समाजाचा ऱ्हास होण्यास वेळ लागत नाही. बहुपत्नीत्व, सतीची चाल, स्त्रियांना शिक्षण न देणे या गोष्टी अयोग्य असल्याने त्या नष्ट झाल्या. त्याने समाजाची चांगल्या अर्थाने धारणा झाली. संतांच्या जीवनाकडे आपण या दृष्टीने पाहिले तर आपल्याला भगवंताच्या या नामाची प्रचिती येते. समाजातील 18 पगड जातींना तुमचे काम हाच ईश्वराकडे नेणारा कर्मयोग आहे असे ज्ञानदेव सांगतात. प्रपंच आणि परमार्थ नेटकेपणाने करा असे सांगणारे समर्थ, समस्त प्राणीमात्रांवर प्रेम करणारे साधू वासवानी, तळागाळातील अज्ञानी लोकांना शिक्षणाची कास धरा म्हणून सांगणारे संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, किती म्हणून उदाहरणे आठवावीत. एकेका नामापाठचा गर्भित अर्थ लक्षात घेतला तर मन आश्चर्याने थक्क होते. हरिओम.